हमाली, तोलाई, वाराई व लेवीच्या संदर्भात व्यापारी आणि माथाडी मंडळ यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे गेल्या 7 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह संपूर्ण बाजार समित्या बंद आहेत। मात्र शेतकऱ्यांची अडचण जी आहे ती दूर व्हावी यासाठी देवळा तालुक्यातील जे आहेत उमराणे या बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समिती सुरू झालेली आहे। शेतकरी आणि व्यापारी या दोघांनी देखील या संदर्भात निर्णय घेऊन शेतकऱ्यांची अडचण ओळखून जे आहे ते लिलाव सुरू केलेले आहेत। साधारण 1400 ते 1500 रुपयापर्यंत आज जे आहे ते कांद्याचे बाजारभाव गेलेले आहेत। एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मागील 7 दिवसापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। सण उत्सव तोंडावर आलेले असताना देखील बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं आर्थिक नुकसान झालेलं होतं। कांदा काढणीला आलेला होता, कांदा काढून ठेवलेला होता, मात्र तो विकायला बाजारात मिळत नव्हता। शेतकऱ्याचं आहे नुकसान होते बुवा असं हमाली आणि माल नाश होऊन राहिला, काढलेला आता तोंडावर घास आलेला आहे, तो हे झालेलं आहे बुवा असं। शेतकऱ्यांना त्रास झाला ना, बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। लग्न ठराविक आली आहे, लोकांचा पैसा नाहीये, शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम केलंय। कांदा काढणे चालू आहे, पण मजूर पैसे देण्यासाठी पैसा पाहिजे ना शेतकऱ्याचा, म्हणून तर शेतकरी कांदा पैसा राहिला असता तो घरी ठेवला असता माल। शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती फार खराब आहे आता। बाजार समितीचे लिलाव चालू झाले पाहिजे, काय चालू झालो नाही झालो, पण आता जे चालू आहे त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी आहे। शेतकऱ्याला पैसे पाहिजे, बाकी माल कुठेही विकला तरी चालेल। आज अखेर उमराणे येथील काही खाजगी बाजार समित्यांमध्ये जे आहेत कांद्याचे लिलाव सुरू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना जो काय आहे तो दिलासा मिळाला आहे। एकूणच माथाडी मंडळ असेल व व्यापारी असेल, त्या लेवी संदर्भातला जो काही वाद आहे, हमाली तोलाई या संदर्भातला जो काही वाद आहे तो वाद संपुष्टात यावा, त्यानंतर त्याच्या प्रशासनाने त्यात तोडगा काढावा, बाजार समित्या पूर्ववत सुरू करावा, जेणेकरून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही अशी मागणी शेतकऱ्यांकडे करण्यात आलेली आहे। संदीप जेजुरकर, उमराणे, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।